4.2 क्वेश्चन नंबर 5. म्हणजे चौथ्या आणि पाचव्या प्रश्नाचा जर आपण नीट विचार केला तर हे दोन्ही प्रश्न हे वेगळ्या स्वरूपातले आहेत. क्वेश्चन 1, 2 आणि 3 मध्ये दे आर डायरेक्टली गिविंग द ITC अँड दॅट मीन्स इनपुट टॅक्स अँड आउटपुट टॅक्स. म्हणजे पहिल्या तिन्ही प्रश्नांमध्ये त्याने इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स एकत्र दिला होता. त्यामुळे आपण GST पेबेल काढू शकलो. काय फॉर्म्युला होता आपला, पुन्हा एकदा मी लिहितोय. GST पेबेल बरोबर आउटपुट टॅक्स मायनस ITC असं शॉर्टकटमध्ये लिहितोय मी. ठीक आहे, हा आपला फॉर्म्युला होता. मग त्यांनी आउटपुट टॅक्स दिला होता. समजा उदाहरणार्थ पहिल्या गणितात आउटपुट टॅक्स दिला होता, किंवा दुसऱ्या गणितात बघितलं आपण की समजा दुसऱ्या गणितात आपण सोपं होतं म्हणून ते सांगतोय मी की 14,750 आउटपुट टॅक्स होता, 14,750 OT होता आणि ITC 12,500 होता. आणि मग त्या ठिकाणी वजाबाकी केली तर तुमचं उत्तर 2,250 आलं. ठीक आहे, म्हणजे फार सोपं होतं. म्हणजे ह्या पहिल्या तिन्ही गणितांमध्ये डायरेक्ट दे आर गिविंग आउटपुट टॅक्स अँड इनपुट टॅक्स असे दोन्ही दिले होते त्यांनी. ठीक आहे, आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स दिल्यामुळे आपण GST पेबल काढलं. म्हणजे GST पेबल काढण्यासाठी तुम्हाला आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स द्यायला हवा. पण क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये तुमच्या असं लक्ष येईल त्याने टॅक्स दिलेला नाही आहे. बरोबर आहे. यू हॅव टू कॅल्क्युलेट द आउटपुट टॅक्स अँड इनपुट टॅक्स. तो तुम्हाला स्वतः शोधायचा आहे. पहिल्या 3 गणनांमध्ये त्यांनी वस्तूंची किमती दिल्या नव्हत्या, डायरेक्ट टॅक्स तुम्हाला दिला होता, त्यामुळे आपण टॅक्सच्याच वजाबाकी केली. पण जर त्यांनी वस्तूंची किंमत दिली असेल तर त्या किमतींवरून तुम्हाला आउटपुट टॅक्स काढावा लागेल, इनपुट टॅक्स काढावा लागेल. आफ्टर देन यू कॅन फाइंड आउट द GST पेबल. लक्षात आहे, ह्या पहिल्या 3 गणितांमध्ये आणि चौथ्या पाचव्यामध्ये फरक कळाला आहे. पुन्हा एकदा सांगतोय, पहिल्या 3 गणितांमध्ये दे आर गिविंग डायरेक्टली आउटपुट टॅक्स अँड इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स क्रेडिट असं दिलं होतं त्यांनी. पहिल्या 3 गणितांमध्ये डायरेक्ट टॅक्स तुम्हाला दिले होते, त्यामुळे तुम्ही वजाबाकी करून काढलं. परंतु चौथ्या आणि पाचव्यात त्याने टॅक्स दिले नाही आहेत, तर किमती दिल्यात वस्तूंच्या. मग वस्तूंच्या किमतीवरनं तुम्हाला OT काढायला लागेल आणि ITC काढायला लागेल. लक्षात आलं आहे. मग डायरेक्ट तुम्हाला दोघांची वजाबाकी नाही, तर पहिले हे दोन्ही शोधावे लागेल आणि मग त्यांची वजाबाकी केली की GST पेबल मिळेल. ठीक आहे, म्हणून मग आपण पाचव्या गणितात थोडंसं सोपं आहे म्हणून पहिलं पाचवं पाहूया. पाचव्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. द परचेस प्राईस ऑफ म्हणजे MS ब्युटी प्रोडक्ट्स पेड 18% GST ऑन कॉस्मेटिक वर्थ ₹6,000. म्हणजे 6,000चे कॉस्मेटिक त्यांनी विकत घेतलेले आहेत. लक्षात आलं आहे. मग 6,000चे 18% GSTने म्हणजे काय करायला लागेल तुम्हाला, ITC काढायला लागेल. ठीक आहे, मग पहिल्यांदा परचेस प्राईस लिहूया आपण कॉस्मेटिकचे. मग या ठिकाणी लिहून ठेवलं आहे परचेस प्राईस ऑफ कॉस्मेटिक्स ₹6,000. म्हणजे 6,000चे कॉस्मेटिक त्यांनी विकत घेतले आणि विकत घेताना त्यांनी GST दिलेलं आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ITC. बरोबर. मग खाली रेट ऑफ टॅक्स म्हणा किंवा GST. रेट ऑफ GST इज 18%. देअरफॉर ITC म्हणजे काय, इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे आधीच क्रेडिट त्यांनी दिलेलं आहे. मग टॅक्स किती दिला आहे, तर म्हणजे 6,000च्या खरेदी केल्या आपण, खरेदी करताना 18% GST दिला आहे. म्हणजे 6,000चे 18% आपल्याला काढायला लागेल. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, तुमच्याकडे उरले 60 गुणिले 18. ठीक आहे, आणि मग यांचा गुणाकार करावा लागेल. महाशून्य जसाच्या तसा. बरोबर. आणि 18 108 108. बरोबर. दॅट इज व्हॉट, ITC. ITC इज इक्वल टू ₹1080. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ मागच्या गणित परत सांगतो मी, पहिल्या 2-3 गणितात डायरेक्ट ते ITC देत होते. इथे आपण तो कॅल्क्युलेट केला, किंमत दिली होती 6,000. मग 6,000चा टॅक्स काढला आपण, इनपुट टॅक्स, तो किती आला, 1,080. ठीक आहे, आता त्यांनी ते कितीला विकलेलं आहे, सेलिंग प्राईस ऑफ कॉस्मेटिक इज ₹10,000. बरोबर. मग 10,000 हा आउटपुट टॅक्स नाही आहे, तर 10,000 विकला आहे. मग त्या 10,000चे पण 18% काढणार. बरोबर. मग तो तुम्हाला
OT मिळेल. मग खाली लिहूया सेलिंग प्राईस ऑफ कॉस्मेटिक्स इज इक्वल टू ₹10,000. बरोबर आहे. हाच त्याची सेलिंग प्राईस आहे. आणि मग रेट ऑफ GST सेम मागासारखं आपण लिहिणार आहोत. रेट ऑफ GST इज इक्वल टू 18% अँड देअरफॉर आउटपुट टॅक्स बरोबर काय तर 10,000चे 18%. मग 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे किती आलं तर 100 गुणिले 18 म्हणजे 1800 ₹1800. दॅट इज वॉट आउटपुट टॅक्स. ठीक आहे. मग हा महत्त्वाचा आपल्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या गणितात आउटपुट टॅक्स दिला होता. इथे पहिल्या परत तिसऱ्यांदा सांगतोय मी की पहिल्या 3 गणितांमध्ये डायरेक्ट या 2 किमती दिल्या होत्या, याच्यात आपण शोधल्या. ठीक आहे. आणि मग GST पेबल त्याने विचारलेलं. मग GST पेबल आपण काय करतो OT मायनस ITC म्हणजे या दोघांची वजाबाकी. मग इथे सगळ्यात शेवटी देअरफॉर, इथे देअरफॉर शब्दातल्या किंवा देअरफॉरचं सांगितलं. देअरफॉर GST पेबल बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांनी 6,000च्या वस्तू विकत घेतल्या तेव्हाच ₹1,080 सरकारला टॅक्स दिला होता आधी. नंतर त्यांनी त्या सगळ्या वस्तू 10,000ला विकल्यानंतर त्यांनी एवढा टॅक्स गोळा केला, एवढा सरकारला भरला होता, एवढा गोळा केला म्हणजे जास्त गोळा केला आहे. मग सरकारला परत दिला पाहिजे, त्याला पण GST पेबल म्हणतो. मग किती द्यायला लागेल तर यातून हे वजा, दॅट मीन्स वॉट आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स 1800 मायनस 1080. ठीक आहे. ह्या दोघांची वजाबाकी किती येते ₹720. ठीक आहे. मग GST पेबल इज इक्वल टू ₹720. बरोबर आहे. दॅट इज द फर्स्ट आन्सर. व्हॉट दे आर आस्किंग व्हॉट आर द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST. त्यांनी CGST आणि SGST विचारले. मग ते दोघंही त्यांच्या निम्मे असणार. मग इथे देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ ऑफ GST. GSTच्या निम्मे दॅट इज हाफ इंटू 720. मग 720ला 2ने भागलं किती येणार आहे ₹360. आणि मग देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू ₹360. दिस इज द फायनल आन्सर.